नमस्कार. जिल्हा वार्ता विधानसभा रणधुमाळीमध्ये मी प्रणव भांबुरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मतदानाची तारीख जवळ आलेली आहे. प्रत्येक उमेदवाराचा प्रचार हा शिगेला पोचलेला आहे. पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे उमेदवार देखील वाढलेले आहेत आणि प्रत्येक जण हा प्रचार जोरदार करताना दिसतोय. अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते आणि या सर्वच उमेदवारांशी आपण जिल्हा वार्ताच्या माध्यमातून चर्चा करत आहोत. आणि आज आपण आहोत कल्याण पश्चिम मधील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्यासोबत. जाणून घेऊया समोर असलेल्या या राजकीय आव्हानांना ते कसे तोंड देत आहेत, कारण विद्यमान आमदार विश्वनाथ भुईर यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. जाणून घेऊया त्यांच्याचकडून त्यांच्याच शब्दात. नमस्कार. जिल्हा वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण शिवसेना पक्षामध्ये होतात, आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहात. बाळासाहेब ठाकरेंपासून आज श्रीकांत शिंदेपर्यंत आपण सर्वांसोबत काम केलेलं आहे. अनुभव काय होता? आपण आता म्हणाले की तुम्ही शिवसेना पक्षात होता, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहात. तर मुळात शिवसेना ही आमचीच आहे, आम्ही शिवसेना पक्षातच आहे, त्यामुळे कुठला गट नाही आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे आज आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाखाली शिवसेनेला लढावं लागतं. मूळ शिवसेना ही आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. आणि आपण विचारलं की बाळासाहेबांपासून श्रीकांत शिंदेपर्यंत तुम्ही सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे, तर बाळासाहेबांच्या प्रेरणेने आम्ही या कामाला सुरुवात केली. कॉलेज जीवनापासून, शालेय जीवनापासून, आणि त्यानंतर धर्मवीर आनंदीगे साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलं होतं आणि त्यांच्या सहवासाने आम्ही पक्षात काम केलं. बाळासाहेबांचा अनुभव सांगू तर जो कल्याणचा आज प्राईड आहे, काळा तलाव जो भगवा तलाव म्हणून आज आपण ओळखतो, त्याचं सुशोभीकरण व्हावं ही शिवसेना प्रमुखांची स्वप्न होतं आणि ती स्वप्नपूर्ती माझ्या हातून झाली. त्यावेळी एक आठवण सांगतो की शिवसेना प्रमुखांकडे मी दिवाळीमध्ये गेलेलो आणि त्या दिवशी फोटोज बंद होते, पण मला तर भेटायचं होतं. तर सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही जाल पण तुमचा फोटो येणार नाही बाळासाहेबांबरोबर. म्हटलं नाही आला तरी चालेल, मला बाळासाहेबांना भेटायचं. मी पुष्पगुच्छ घेऊन गेलो, माझ्याबरोबर माझे 4-5 शिवसैनिक होते. ज्यावेळी बाळासाहेबांना गुच्छ दिला, पाया पडलो. बाळासाहेबांनी विचारलं, बाळा तू कुठून आलेला आहे? म्हटलं मी कल्याणवरून आलोय, मी काळा तलावचा नगरसेवक आहे. बाळासाहेब म्हणाले, अरे म्हणजे तू माझा नगरसेवक आहे. आणि त्यांनी सांगितलं फोटो घ्या. म्हणजे शिवसेना प्रमुखांना एखाद्या शहरामध्ये कुठे काय याची खडानखडा माहिती असायची आणि तो अनुभव मला बाळासाहेबांमुळे आला. त्यांनी डोक्यावर हात ठेवला, आमची कारकीर्द, राजकीय कारकीर्द सुरू झाली. आणि दिघे साहेबांच्या बाबतीत म्हणाल तर आंदोलन, संघर्ष आणि समाजसेवा ही काय असते हे दिघे साहेबांमुळे आम्ही शिकलो. आम्ही दुर्गडीच्या आंदोलनात त्यांच्याबरोबर, त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आम्ही मलंगडाच्या आंदोलनात काम केलं. 6 फेब्रुवारी 1993ला जो मलंगडाचा थरार झाला त्याच्यामध्ये आम्ही साहेबांबरोबर होतो, तोही आमच्याकडे अनुभव आहे. आणि मग समाजसेवा, मग रक्तदान असेल, विद्यार्थ्यांना वया वाटप असेल, आरोग्याचे कॅम्प असतील, अनेक गोष्टी त्याच्यामुळे साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्ही ते शिकलो. म्हणजे शिवसेनेचं ब्रीदच आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण ते खरोखर आम्ही अवलंबलो ते दिघे साहेबांमुळे, कारण आम्ही ते प्रत्यक्षात बघितलं. तसेच दिघे साहेबांमुळे सण आणि उत्सव ही आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण कार्यरत राहायला पाहिजे, याही गोष्टी शिकलो. मग दिघे साहेबांनंतर नेतृत्व आलं या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेचं. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही 17 वर्ष काम केलं, कारण तेच आमचे जिल्हा प्रमुख होते. याच्यात अनेक अनुभव आले. त्यांनी सुद्धा दिघे साहेबांचे जे काही परंपरा होती ते चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो. निवडणुकांचं राजकारण जवळून बघितलं. त्यांचं तंत्र वेगळं आहे, त्यांची सगळी युद्धनीती वेगळी आहे, ती जवळून आम्ही बघितली आणि त्याचाही आम्ही अनुभव घेतला. म्हणजे आमच्या राजकीय जीवनामध्ये, आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये त्यांचाही आम्ही अनुभव घेतलेला आहे. परंतु दुर्दैवानं त्यांनी आज पक्ष सोडला, पक्षात फूट पडलेली, याची खंत आम्हाला आजही आहे की त्यांनी असं करायला नको होतं. आणि श्रीकांत शिंदेचं म्हणाल तर 14 आणि 19 निवडणुकांमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं. 14 मध्ये ते नवखे उमेदवार होते, अर्थात ते डॉक्टर आहेत. पण त्यावेळी पण एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर बरीच काही जबाबदारी दिली होती. ती तयारी आम्ही लिहिल्या पार पाडली. आणि एक नवखा लोकप्रतिनिधी जर असला तरी त्याला कसं सहकार्य करून आपल्याला निवडून आणायचं हे त्यावेळी संपूर्ण मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी कामगिरी पार पाडली. त्याचा मी एक पार्ट होतो. आपण जसं म्हणालात की आपण दोन्ही ठिकाणी आणि जवळजवळ बाळासाहेब ठाकरेंपासून सगळेच म्हणजे दिघे साहेब असतील, साबीरभाई शेख असतील, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, डॉक्टर
श्रीकांत शिंदे सगळ्यांसोबत आपण काम केलेलं आहे, पण जेव्हा एकनाथ शिंदेने जो उठाव घेतला अडीच वर्षापूर्वी, तेव्हा जो निर्णय होता की उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हा निर्णय घेताना तुम्ही निवड केलीत उद्धव ठाकरेंची, त्यामागे तुमची संकल्पना किंवा तुमच्या डोक्यात काय होतं? ज्यावेळी पक्षात फूट पडल्यानंतर माझ्या मनात असा काहीच विचार आला नाही की उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे. जी शिवसेना मातोश्री, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, तिच्याबरोबर आपण राहायचं. आपण निष्ठा जिथं आहे तिथं राहायचं. त्यामुळे माझ्या मनामध्ये कोणताही किंतु परंतु नव्हता. मी उद्धव साहेबांबरोबर राहिलो, मी मातोश्री बरोबर राहिलो, मी ठाकरेंबरोबर राहिलो. उद्धव साहेबांसोबत काही अनुभव, विशेष असा अनुभव जो लक्षात राहिलेला आहे? लक्षात राहिलेला अनुभव म्हणजे ज्यावेळी काळा तलाव सुशोभीकरणाचं काम चालू होतं तेव्हा अनेक वेळा साहेब बोलवायचे. त्यात अनंत अडचणी होत्या. त्याच्या पेरीपेरीमध्ये असलेली सगळी घरं आहेत. प्रशासनाचं म्हणणं होतं की हे सगळं तोडून आपल्याला विकास करायचा, आणि तिथला लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा होती की यांना डॅमेज न करता आपण हे सुशोभीकरण करू शकतो. मग अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावर होत होते. त्यावेळी उद्धव साहेबांनी मला बोलवून घेतलं, माझ्याकडनं सगळं समजून घेतलं, आणि तत्कालीन आयुक्तांना त्यांनी सांगितलं की सचिन ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे काम करा. हा मी घेतलेला एक प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यानंतर आत्ताचं जे तिकीट वाटप होतं त्यावेळी अनेक लोक इच्छुक असतात, इच्छुक असण्यात काही गैर नाही, पण मी सर्वसामान्य होतो. म्हणजे त्याच्यामधलं जर निवडणुकीचं क्रायटेरिया लावायचं झालं तर आज धनशक्ती हा महत्वाचा फॅक्टर आहे, आणि अशा फॅक्टर मध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि मला त्यांनी इथली उमेदवारी दिली. हे त्यांचे अनुभव आहेत, आणि उद्धव साहेब बोलतात कमी परंतु त्यांची विजन फार असते की आपण काय केलं पाहिजे, असा त्यांच्या बाबतीत माझा अनुभव आहे. आणि एकनाथ शिंदेसोबत, कारण म्हटलं जायचं तुम्ही एकनाथ शिंदेचे निकटवर्ती होतात, आज ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत आहात, पण एकनाथ शिंदेसोबतचा एखादा अनुभव जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे? मॅनेजमेंट पार्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना मॅनेजमेंट करताना कोणाला काय काम दिलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यामध्ये आधीच असतं. ज्यावेळी उद्धव साहेबांचे दोन्ही अयोध्ये दौरे झाले, तर एकदा मुख्यमंत्री व्हायच्या आधी दौरा झाला, एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर झाला. अर्थात अयोध्येमध्ये माझं कोण नाहीये, पण ज्यावेळी हे सगळं आपल्याला मॅनेज करायचं, अयोध्या दौरा होणार, स्पेशल ट्रेन जाणार, 1400-1500 लोक येणार, ते राहणार कुठे? कारण लखनौमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत, पण लखनौ ते अयोध्या हे अंतर 125 किलोमीटरचं आहे. मग साहेबांनी मला एक मीटिंग लागलेली, त्यात मला विचारलं, माझं काहीच ओळख नव्हती, परंतु केवळ एक माझ्या मित्राचे साडू आहे तिथं राहतात, त्यांचं एक हॉटेल आहे, एवढीच मला माहिती होती. मी म्हटलं साहेब असं असं आहे, तुम्हाला काय वाटतं बघा. मला म्हणाल त्या हॉटेलचे व्हिडिओज दाखव, त्या रूमची कंडिशन काय, कशा प्रकारचं तिथं सेवा आहे. मी सगळं ते त्यांना पाठवलं, आणि मग त्यानंतर मी अयोध्येला जायचं नक्की केलं हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी. मला त्यांनी विचारलं तू कसं जाणार आहेस, तर मी म्हटलं सेकंड एसीची तिकीट मी काढलेली आहे आणि मी जाणार आहे. अरे तू ट्रेननी जाऊ नकोस, मी तुला प्लेनची तिकीट पाठवतो. आणि मी आणि माझे सहकारी मग आम्ही प्लेननी तिकडे गेलो त्या ठिकाणी. मग ही जी सगळी मॅनेजमेंट केली की मलाच विश्वास नव्हता की एक 1400 लोकांची राहण्याची, जेवण्याची आपल्याला व्यवस्था करायची. सगळ्या नवीन ठिकाणी आपण आहोत, नवीन राज्यामध्ये आहोत, तिथली भाषा वेगळी आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली, आणि मग ती जबाबदारी दोन्ही उद्धव साहेबांचे जे दौरे झाले 14 आणि 19, त्यात मी ती समर्थपणे पार पाडली. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मॅनेजमेंट पार्ट मध्ये कुणाला कुठलं काम द्यायचं हे त्यांना परफेक्ट माहिती. जसं आपण आवर्जून मॅनेजमेंटचा उल्लेख करता, मग ते उद्धव ठाकरेंसोबत असो किंवा एकनाथ शिंदेसोबत असो, तुमच्याबद्दल अशी चर्चा असायची किंवा तुमच्याबद्दल असं जाणून आहोत आपण की आपण जेव्हा इलेक्शन यायचं तेव्हा ही मॅनेजमेंट, इलेक्शनची मॅनेजमेंट आपण करायचं, आणि आता आपणच उमेदवार म्हणून आहात, तर आता देखील मॅनेजमेंट आपणच करताय की कोणाकडे आपण जबाबदारी दिली? अजिबात मी ही मॅनेजमेंट आता करत नाहीये. सगळी मॅनेजमेंट माझे सहकारी लोक करतायत, कारण आता मला ते शक्य नाही उमेदवार असल्यामुळे. पण मी त्यांनाही सांगितलं की मी ज्यावेळी ही जबाबदारी पार पाडत होतो, मी कोण मॅनेजमेंट शिकलेला माणूस नव्हतो, परंतु अनुभवातनं आपण मॅनेजमेंट कशी करायची शिकत असतो, चुकांमधनं आपण पुढे जात असतो. तर माझे जेवढे सहकारी आहेत ते सहकारी 4-5 जण ही मॅनेजमेंटचं आता पार पाडतात. ठीक आहे, 100% माझ्या मनासारखं काही गोष्टी होत नसतील, परंतु 90% तरी ते सांभाळतात. त्यामुळे मला ते मॅनेजमेंटचं टेन्शन आता नाही. म्हणजे थोडक्यात उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेच्या काळात सचिन बासरे हे मॅनेजमेंट गुरु किंवा मॅनेजमेंट करणारे होते, तुम्ही दुसरे सचिन बासरे तयार करताय. थोडक्यात म्हणजे एक मॅनेजमेंट समजणारा किंवा मॅनेजमेंट करणारा व्यक्ती तुम्ही स्वतः तयार करताय. हो, कारण ती गरज आहे. हो, आपल्याकडे कार्यकर्ते घडले पाहिजेत, आणि मग ते घडवण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे, म्हणून मी ही जबाबदारी त्यांच्यावर दिलेली.
आपण आता स्वतः एक उमेदवार म्हणून आहात आणि आपलेच जे मित्र होते, आपले जुने सहकारी जे विद्यमान आमदार आहेत विश्वनाथ भोईर, म्हणजे जी खरी काटेकी टक्कर, खरी लढत जी होणार आहे ती तुम्हा दोघांमध्ये सध्या आपल्याला होताना दिसते. कारण शिवसेनेचे दोन गट तयार झालेले आहेत. तुमचे जुने मित्र, तुमचे जुने सहकारी आज प्रतिस्पर्धी आहे, काय सांगाल? शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुमचं जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याला धरून चाललं पाहिजे, हे खरं तर अपेक्षित आहे जनतेला. परंतु आज ते कुठेही होताना दिसत नाहीयेत. केवळ सत्तेसाठी लोक कोणतेही निर्णय घेत असतात. तर मला वाटतं आमचे सहकारी विद्यमान आमदार यांनी तो निर्णय घेतला. आज ते आमच्या समोर उभे आहेत. परंतु मी त्या दिवशी सांगितलं, आत्ताही सांगतो की हे शेवटी रणांगण आहे. हे लोकशाहीचं रणांगण आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने लढणार आणि त्याच्यामध्ये समोर कोण आहे हे आता आमचा सहकारी होता, आमचा मित्र होता, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आज जे प्रिन्सिपल्स घेऊन, जी तत्व घेऊन आपण चालतो, ज्या बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या शिकवणीतनं आपण पुढे जात आहोत, तर त्यासाठी आम्ही लढण्याची तयारी ठेवलेली आहे. आणि एकच वाक्यात सांगेल की कथा है पुरुषार्थ की, है सार्थ की परमार्थ की, सारथी जिसके बने श्रीकृष्ण भारत पार्थ की. अर्जुनाला पण प्रश्न पडला होता आणि मग श्रीकृष्णाने संपूर्ण गीता सांगितली. तसं आजही तो विषय आहे. परंतु आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आज लढतोय. समोर कोण आहेत यापेक्षा आपल्याला लढायचं आणि आपल्याला जिंकायचं आहे, हाच आमचा मोटो राहणार आहे आता. कारण जसं म्हणाल लढाई आहे, कारण युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं. जरी असलं तरी आज तुमचं आणि त्यांचं नातं कसं आहे? नाही, आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष या 3 वर्षाच्या काळात झाला नाही. त्यांच्याकडूनही झाला नाही, आमच्याकडूनही झाला नाही. परंतु आम्ही आमच्या तत्वाशी, आमच्या प्रिन्सिपलशी आजही ठाम आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत. त्यांनी कसं वागावं ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे, पण आम्ही कसं वागलं पाहिजे हे आम्ही आजपर्यंत वागलेलो आहे त्या प्रकारे. असं ऐकिवात होतं की 2019 साली देखील, म्हणजे मागच्या इलेक्शनच्या वेळेला देखील आपण इच्छुक होतात, पण अर्थात जे झालंय ते सर्व जनतेसमोर आहेत. अनुभव काय होता किंवा तेव्हाच जे काही घडलं की उमेदवारी दुसऱ्याला दिली गेली, आपण इच्छुक असून देखील, काय सांगाल? नाही, इच्छुक राहण्याचा अधिकार सगळ्यांना असतो आणि त्यावेळी मी इच्छुक म्हणून त्यावेळी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण पक्ष नेतृत्वाने काही सगळी गणितं मांडली असतील, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की हा उमेदवार उजवा आहे म्हणून त्यावेळीची परिस्थिती बघून त्यांना उमेदवारी दिली गेली. आम्ही त्या इलेक्शनमध्ये पण संपूर्ण त्यांच्या निवडणुकीची जबाबदारी मी पार पाडली आणि तुम्ही बघितलं की सगळे शिवसैनिक एकत्र राहून लढले. कुठेही आमच्यात फट नव्हती. आणि मग एक संध हा पालिकेला आम्ही शिवसेनेचा जो 2 वेळा आमच्या हातून निसटला होता, तो 19 मध्ये आम्ही खेचून आणला. गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचीच सत्ता आहे, तरी देखील असे आरोप होतात की अजूनही महानगरपालिकेची अनेक कामं झालेली नाही आहेत, काय सांगाल? नाही, आरोप म्हणजे जे सत्य आहे ते समोर आहे. पण शेवटी काय असतं की लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून प्रत्येकाला एक लिमिटेशन्स असतात. तुम्ही जर बजेट बुक बघितलं आणि ते खोललं तर त्याच्यामध्ये नगरसेवक निधी म्हणून एक 25 ते 30 लाख रुपये त्या नगरसेवकाला वर्षभरामध्ये मिळत असतात. परंतु या शहराचं जे वाढतं नागरीकरण आहे त्यामुळे कुठेतरी आपण कमी पडतो. याच्यामध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यावेळी JNNURM मध्ये या महापालिकेला 1600 कोटी रुपयाची मदत केली. परंतु देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना याच डोंबिवलीमध्ये त्यांनी घोषणा केलेली की आम्ही 500 कोटी का 5000 कोटीची काहीतरी, आम्हाला किती शून्य आहेत माहित नाही त्याच्यावरती, पण त्यांनी खूप मोठी घोषणा केली. त्याचा रुपया या महापालिकेला मिळाला नाही. या महापालिकेची हद्दवाढ झाली, त्याच्यामध्ये शासनाकडनं जो आम्हाला निधी येणं गरजेचं होतं तो मिळालेला नाही. जे LBTचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आज आमचं उत्पन्न कमी, अशा अनेक विषय आहेत. 27 गावांच्या बाबतीत निर्णय घेतला गेला की यांना टॅक्सेशन माफ केलं पाहिजे, त्यामुळे आमच्या तिजोरीत येणारा पैसा आत्ताही कमी झालेला. हे मी आज काय बोलतोय की तुम्ही मागचं विचारत आहात, परंतु ज्यावेळी जकात गेल्यानंतर LBT आली, मग आता GST आहे, हे सगळे जर मुद्दे बघितले तर शासनाकडनं जे आम्हाला निधी यायला पाहिजे तो आम्हाला वर्षानुवर्ष मिळत नाही. आणि कामं का राहिली हेही सांगतो की नगरसेवक हा एका प्रभागाचा असतो, तो काय कलेक्टिव्ह विचार करत नसतो मला या प्रभागातनं पुढील 5 वर्षात निवडून यायचं. त्यामुळे अनेक नगरसेवक हे पायवाट, गटारी ह्याच्या पलीकडे कोणताही विषय घेत नाहीत. दुर्दैवाने काहींच्या प्रभागामध्ये कोणत्याही प्रकारची आरक्षणं नसतात. आरक्षणं असली तर ती आरक्षणाच्या मोकळ्या जागा नसतात. असे अनेक मुद्दे असतात. परंतु कल्याणकरांना, म्हणजे ह्या महापालिकेच्या बाबतीत सांगेल की आता तर 4 वर्ष प्रशासकीय राजवट आहे, परंतु जी आता कामं चाललेली आहेत, हजारो कोटी रुपये दिले, हजारो कोटी रुपयांचं आता सांगतात, विद्यमान आमदार सांगतात, खासदार सांगतात की हजारो कोटी रुपये आम्ही या महापालिकेला दिले.
पण एक नागरिक म्हणून या महापालिका परिक्षेत्रात फिरत असताना आपल्याला जाणवत नाही की महाविकास गेला कुठे, हा निधी गेला कुठे. त्यामुळे जे काय राहिलेलं आहे ते आपल्या समोर आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मग कुठेतरी एक वेगळं व्यासपीठ पाहिजे, एक वेगळ्या फोरमवरून ते काम झालं पाहिजे. म्हणून मी आज ही उमेदवारी लढत आहे आणि जी कामं 20 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मला इकडची माहिती आहे ती पूर्णत्वास आणण्याचा मी प्रयत्न करणार. आपण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदापासून सभागृह नेते, त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि आता आमदारकीचे उमेदवार, हा सर्व प्रवास कसा आहे? हा सर्व जो प्रवास आहे हा एक निष्ठेचा आणि इमानदारीचा प्रवास आहे. 2000 साली पहिल्यांदा जेव्हा मला महापालिकेच्या निवडणुकीसाठी लढण्यासाठी पक्षाने उमेदवारी दिली, मी कोणत्याही प्रकारे तेव्हा टाळत होतो की उमेदवारी आपल्याला नको, हे आपलं काम नाहीये. परंतु आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तेव्हा मला बोलून घेतलं आणि तुला लढायचंय आणि सांगितलं. त्यावेळी मी लढलो. 2000 साली मी नगरसेवक झालो. त्यानंतर मग हळू परत 2005 ते 10 मी निवडून आलो. 10 ते 15 त्या प्रभागात माझी पत्नी निवडून आली आणि 15 ते 20 माझा भाऊ निवडून आला. हा जो सगळा प्रवास आहे याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची मला सवय होती. पण ज्यावेळी पक्षफुटीनंतर उद्धवजींनी मला शहर प्रमुख पदाची जबाबदारी दिली त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती की आमच्याकडे सत्ता नाही, आमच्याकडे बिग शॉट लोक नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याला हे करायचंय. पण त्यावेळी मला पण वाटलं होतं की मी जबाबदारी पार पडू शकेल की नाही, कारण लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं वेगळं आणि संघटना म्हणून काम करणं वेगळं असं. परंतु माझ्या कल्याण शहरातली तमाम मते ज्येष्ठ शिवसैनिक असतील, युवा सैनिक असतील, महिला आघाडी असतील, असे अनेक जण आणि या राजकारणाच्या बाहेरचे जे माझे मित्र परिवार या सगळ्यांनी मला साथ दिली आणि गेली 3 वर्ष भक्कमपणे मी शिवसेना सांभाळली. आणि खरोखर मला त्या गोष्टीचं मोठं म्हणजे हे वाटतं की स्वप्न वाटतंय की आज आपण आमदारकी लढतो. आपल्या कार्यकाळात आपण अनेक विकास कामे, जशी म्हणालात आपण की आपण तो निधीच तेवढा असतो त्यामुळे त्या कामाचं एक लिमिटेशन असतं, पण एखादं काम जे आठवतं जे काम केल्यानंतर खरंच मनापासून समाधान लागलं असं कुठलं काम आहे? अनेक कामं. त्यात एक महत्वाचं मी सांगेल की जे आज डोंबिवलीमध्ये बालभवन उभं राहिलेलं आहे, त्या बालभवनच्या उभारणीच्या वेळी ते दिघे साहेबांचं स्वप्न होतं की हे बालभवन झालं पाहिजे. कारण मला वाटतं की फक्त नेहरू बालभवन हे मुंबईमध्ये आहे, त्यानंतर कुठेही बालभवन नव्हतं. मग ते बालभवन झालं पाहिजे. परंतु त्यावेळी युतीची सत्ता होती महापालिकेमध्ये. असं असताना सुद्धा भारतीय जनता पक्षातला एक जो गट होता तो हे काम होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता. मग त्यावेळी मी तत्कालीन जे महापौर होते यांचा एक प्रस्ताव त्या महासभेमध्ये आला होता. मी युतीमध्ये असताना म्हणजे एकत्र असताना सुद्धा मी त्या प्रस्तावाला विरोध केला आणि तो प्रस्ताव त्यावेळी स्थगित ठेवायला लागला. स्थगित ठेवल्यानंतर यांनी मला बोलून घेतलं की तू का विरोधामध्ये बोलतो. म्हटलं पुढच्या महासभेला हा प्रस्ताव आणा, हा प्रस्ताव जो असेल त्याच्या आधी आमचा एक प्रस्ताव असेल. कसला असेल तर म्हटलं जे बालभवन आहे त्याला मंजुरी दिल्याशिवाय मी हे मंजूर होऊन देणार नाही. आणि मग तो मी त्यावेळी फार नवीन होतो, तो माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे की ते केलं. आज ते बालभवन उभं आहे, लोक त्याचा लाभ घेतात. जसं त्या एका गोष्टीचं समाधान आहे, तर सत्ता हातात असून देखील एक अशी गोष्ट जी करता आलेली नाही त्याची खंत आहे का? असं कुठलं काम आहे जे राहून गेलंय? 100% खंत आहे की सत्ता असताना सुद्धा, त्या सत्तेचा एक पार्ट असताना सुद्धा कल्याणकरांना आम्ही चांगली आरोग्य सुविधा देऊ शकत नाही, ही आम्हाला खंत आहे. आमचा एखादा पेशंट जेव्हा रुक्मिणीबाईला जातो त्यावेळी त्याला सांगतात तुम्ही कळव्याला जा, मग तो आम्हाला फोन करतो. आम्ही त्या डॉक्टरांना फोन करतो तेव्हा ते सांगतात की आपल्याकडे ही सुविधा उपलब्ध नाहीये. आणि दुर्दैवाने जे कोणी 15 वर्षामध्ये खासदार आमदार झाले त्यांनी या आरोग्य सेवेकरता म्हणजे तुम्ही कागदपत्र काढून बघा, कुणी 1 रुपया दिलेला नाहीये. मग ही खंत मला आहे की मी कल्याणकरांच्या आरोग्याच्या सुव्यवस्थेला त्यावेळी न्याय देऊ शकलो नाही. विद्यमान आमदारांनी कामं केली आहेत असं वाटतंय का? त्यांनी खूप मोठं त्यांचा वचननामा काय तो काढलेला प्रसिद्धीला दिलेला आहे कार्य अहवाल, त्यात हजारो कोटी रुपयांचे आकडे आहेत. पण जर आपण कल्याणमध्ये फिरलो, मी मगाशीच म्हणालो तुम्हाला की बघा त्याचं दिसतंय का चित्र. मग हे हजारो कोटी हे विकास गेला कुठे, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि एक जर तुम्ही हा निधी आणला आणि तो खर्च केला तर मला तर वाटतं हा एमलेस आहे की तुम्ही काहीतरी गोल ठेवून, काहीतरी उद्दिष्ट ठेवून शहरासाठी काम केलं पाहिजे. नगरसेवक 122 आहेत परंतु आमदार इकडच्या प्रभाग क्षेत्रामध्ये एकच आहे. इथे 38 नगरसेवकांमध्ये एकच आमदार आहे. तर त्या ज्या काही अपेक्षा होत्या
शेवटी 2.5 वर्ष आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत होतो. त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही असं मला कल्याणकर म्हणून वाटतं. जसं आपण म्हणालात की आपल्याला या गोष्टीचं म्हणजे खंत पण आहे आणि विद्यमान आमदार 5 वर्ष असून देखील ती कामं अजूनही झालेली नाही आहेत, तर तुम्ही कोणतं विजन, कारण बघा तुम्ही विद्यमान आमदारांच्या समोर उभे ठाकलेले आहात, त्या ज्या पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, कारण अर्थात ती मतांची विभागणी हे म्हणजे होण्याचे चान्सेस आहेत कारण 2 गट पडलेले आहेत. तुमचं म्हणणं आहे की विद्यमान आमदारांनी बरीच कामं केलेली नाही, मग तुम्ही कोणतं विजन घेऊन तुमच्या जनतेसमोर आणि मतदान समोर जाताय? माझं साधं आणि सोपं विजन आहे की जर या शहरातल्या नागरिकाला प्रत्येक वेळी खाजगी दवाखान्यात जायला लागत असेल तर आपली आरोग्य व्यवस्था कुठेतरी फेल आहे. त्या आरोग्य व्यवस्था सुधारणं हे महत्त्वाचं काम मी करेल. माझं एक याच्यामध्ये शासनाकडे मागणी असेल की आमच्याकडे महापालिकेची 2 रुग्णालय आहेत. कल्याणमध्ये रुक्मिणीबाई आहे जे आमच्या मतदारसंघात आहे आणि पलीकडे शास्त्रीनगर रुग्णालय. एकमेव शहर हे असं आहे की याला शासकीय रुग्णालय नाहीये. मग शासनाची काहीच जबाबदारी नाही का? इथल्या नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेत शासनाची जबाबदारी आहे. ती शासनाने गेल्या अनेक वर्षात म्हणजे 83 साली ही महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून पार पाडलेली नाही. माझं पहिलं त्याला प्राधान्य असेल की या दोघांपैकी एक रुग्णालय तरी हे शासनाने घ्यावं, जेणेकरून मग जो ताण पडेल आरोग्य व्यवस्थेवर, जो ताण पडतो तो एकाच याच्यावर आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल. महापालिकेचा जो अपुरा फंड असतो तो कुठेतरी आम्हाला तिथं वापरता येईल आणि मग सरकारने कोणतंही घ्यावं दोघांपैकी. आमची काय म्हणणं नाही की रुक्मिणीबाईच घेतलं पाहिजे. मग माझं हेच पहिल्यांदा प्राधान्य असेल की माझ्या कल्याणकर जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. तो निधी आणण्यासाठी पण मी प्रयत्न करणार. म्हणजे आमदार झाला तर प्रामुख्याने पहिलं जे काम कल्याण पश्चिमसाठी करणार तर म्हणजे आरोग्य सुविधा सुधारणं, एक अद्ययावत असं हॉस्पिटल आणणं कल्याणकरांसाठी, हे पहिलं तुमचं प्रमुख कार्य असणार आहे. आपल्याला त्यासाठी शुभेच्छा देतोच. आणि आज आपल्या जिल्हा वार्ताच्या माध्यमातून जे मतदार तुम्हाला बघणार आहेत त्या प्रेक्षकांना, तुमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? माझ्या कल्याणकर मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की हा 5 वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये म्हणजे ही एक प्रकारची जत्राच असते. यात हौशे नवशे गवशे सगळे येत असतात. जशी जत्रा संपल्यानंतर सगळेजण निघून जातात, पण ज्या देवाची, ज्या गावाची जत्रा असते तो गाव आणि देव तिथंच असतो. तसा मी कल्याणकर आहे. कोणी आले कोणी गेले, आश्वासनं दिली, काम केलं नाही, तसं त्या बाबतीत मी एवढंच सांगेल की मी एक बांधील आहे तुमच्या याला आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा. येणाऱ्या 20 तारखेला एक आपला मुलगा, एक आपला भाऊ, एक आपला सहकारी म्हणून 20 तारखेला मशाल निशाणी समोरील बटन दाबा. 1 नंबर वर निशाणी आहे, माझं नाव आहे, तिथं ते दाबा आणि एका कल्याणकराला, सच्चा कल्याणकराला विधानसभेमध्ये आपला आवाज बुलंद करण्यासाठी पाठवा, एवढीच मी सगळ्यांना विनंती करतो. नक्कीच आपल्याला जिल्हा वार्ताच्या वतीने भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तर हे होते कल्याण पश्चिम मधील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांना तर आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. तरी देखील मी प्रेक्षकांना इतकंच सांगेन, 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे आणि मतदान हे आवर्जून करायचं आहे, न चुकता मतदानाला जायचं आहे. असेच आपण अनेक उमेदवारांशी या जिल्हा वार्ताच्या विधानसभा रणधुमाळीमध्ये चर्चा करणार आहोत. भेटूया पुढच्या उमेदवारासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत मी प्रणव भांबुरे घेतोय रजा. धन्यवाद.